अपयशी झाला नाही. तो शत्रू कधी कुणाशी झुंजला तरी विजयी झाला. अशा शत्रूंशी एकही किल्ला नाही महाराजांकडे. पुणे, सुपे, चाकण आणि इंदापुराची जहागिरी राजांना जी मिळाली ती आदिशाहीची बदौलत होती. आणि त्या ठिकाणी एक एक किल्ला सर करत सह्याद्रीच्या कडेगावकरांमध्ये तेजस्वी इतिहास घडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात या संत महात्मांच्या आणि विभूतींच्या माध्यमातून केलं. यासाठी किती मोठं आहे. म्हणून महाराजांची प्रेरणा, महाराजांचा विश्वास, महाराजांचा आशीर्वाद तुम्ही आणि मी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या अनुषंगाने आपल्याला फार महत्वपूर्ण विषयाकडे मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र आणि आदर्श घेत असताना हिंदुत्ववाद आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली गेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं महाराजांनी हिंदू धर्म जरी असला तरी त्यांनी इस्लामचा विरोध केला नाही. इस्लामी प्रजेचा विरोध केला नाही, धर्माचा विरोध केला, त्या जीवन पद्धतीचा विरोध केला. महाराजांवर अनेक इतिहासकारांनी ग्रँडअप असो, जगन्नाथ सरकार असो, किंवा कितीतरी इतिहासकारांनी महाराजांवर टीका सुद्धा केली आहे. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे, औरंगजेब मुघलिया सल्तनतला सर्वात क्रूरकर्मा शासक सम्राट, त्याचा राजदरबारी लेखक ज्याचं नाव आहे बाबू खान, त्यांनी महाराजांचा गौरव करत असताना एक मात्र म्हटलंय की ज्या पद्धतीने मुघलशाहीच्या राजदरबारात परकीयांच्या स्त्रियांना पकडून जहानखान्यात टाकण्याची पद्धत आहे, हिंदूंच्या मंदिरांना तोडण्याची पद्धत आहे, हे सगळं करत असताना फक्त शिवाजी राजा एकमेव असा राजा आहे या पृथ्वीवर की त्याने कधीही मुस्लिमांच्या मशिदींना धक्का लावला नाही. त्याने कधी परस्त्रीवर डोळा ठेवला नाही. त्याने कधीही मुघलांच्या स्त्रिया सापडल्या असतील तर त्यांची रवानगी मान मरातब घेऊन आपापल्या माहेरी केलेली आहे असं वर्णन हे काफीखान करतो आहे. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या वर्णनांची चर्चा करत असताना काफीखानांचं हे उत्तर आणि हे लिखाण आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची प्रेरणा तुम्हाला आहे. पण हे सगळं करत असताना काफीखानाने हेही म्हटले आहे, घटना घडली आणि औरंगजेब प्रसंग तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्यातून प्रचिती येईल. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 मध्ये दक्षिणेत उतरलाय. का? स्वराज्याचा घोट घेण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी संपूर्ण स्वराज्य. संभाजी महाराजांच्या हातामध्ये त्यावेळी मराठ्यांच्या महाराष्ट्राची बागडोर आहे. आग्र्यात जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला, उत्तरेतून निघत असताना काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर तो पुढे आला, कारण त्याच्यासोबत अनेक मुघल राजपूत सरदार एकत्र होते. आणि जेव्हा त्याने छावणी टाकली, जी छावणी आपली औरंगाबाद नावाने आपण जिला संभाजीनगर म्हणतो, त्या ठिकाणी घात करून मराठ्यांनी एक हल्ला केला आणि असंख्य सरदारांची कापाकापी झाली. त्यांचा जनानखाना मराठ्यांच्या हाती सापडला आणि ते घेऊन गेले मिळालेल्या लुटीतल्या वस्तू, परंतु स्त्रिया मात्र सुटल्या. महाराजांच्या या सैन्याची महाराजांच्या मृत्यूनंतरही चारित्र्याचे प्रचंड मोठं उदाहरण आहे. आणि औरंगजेबाच्या समोर जेव्हा हे पेश झाले की महाराज मराठे आए थे, बीवी या उसके कब्जे में, तेव्हा औरंगजेबाच्या तोंडातला शब्द आहे, औरंगजेब म्हणतो आपली बीवी को कुछ नहीं होता, तो शिवाजी है. हे चारित्र्य शत्रूच्या मनातही तुमच्याविषयी असणारी प्रेरणा आणि तुमचं इतिहास कशा पद्धतीने उभा राहिला आहे हे चारित्र्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. म्हणून मी सांगितलंय की महाराजांनी हिंदुत्वाचा जरी पुरस्कार केला असला, हिंदू पदपातशाहीची स्थापना जरी केली असली तरी एक प्रसंग समजून घेतला पाहिजे. आता वर्तमान कालखंडामध्ये हिंदुत्वाविषयी मोठ्या प्रमाणात फरक आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं तिचं इंटरप्रिटेशन करणं सुरू आहे, विश्लेषण करणं सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विषय आपण समजून घेत असताना आपल्याला एक लक्षात येतं की हिंदू पादपाशाहीची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इतरही धर्मांना सन्मानाने वागवला. आणि ज्या वेळेस सन्मानाची वागणूक इतर धर्मियांना मिळते तेव्हा महाराजांच्या प्रगतीचा, प्रचितीचा आणि महाराजांच्या प्रसिद्धीचा व्याप संबंध हिंदुस्थानभर पोहोचतो. आणि त्यावेळी महाराजांच्या चरित्राचा हा प्रसंग घेऊन, महाराजांच्या प्रसिद्धीची भूमिका घेऊन महाराजांवर टंग करण्यासाठी औरंगजेबाच्या राजदरबारातला नामवंत कवी भूषण हा महाराष्ट्रात दक्षिणेत येतो, महाराजांच्या चाकरीला येतो. ज्याला गलेलेखा पगाराची नोकरी आहे मित्रांनो, औरंगजेबाचा दरबारी हा कवी आहे, ज्याला औरंगजेबाविषयी कविता करण्यासाठी प्रचंड जहागिरी बक्षिशी मिळती आहे. अरे पण काय झालं की 2 रुपये कमी मिळाले तरी मी महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांची चाकरी करेल आहे. औरंगजेबाची चाकरी सोडून कवी भूषण कानपूरवरून महाराष्ट्रात दक्षिण भारतामध्ये शिवाजी महाराजांच्या पुण्यात उपस्थित होतो आणि म्हणतो आजपासून औरंगजेबाची चाकरी सोडली, आजपासून मी आपल्या राजदरबारात आपली चाकरी करेन. महाराजांच्या चरित्राचा बोध घेऊन कवी भूषण महाराजांचं कवी कार्य जगासमोर मांडत असताना काय म्हणतो, तेज तम अंश बर काना जीविकांच बर त्यो लक्ष
अशा कवितेच्या वर्णनातून तो महाराजांचं वर्णन करतो की काय म्हणतो तो, तेज माणसवर अशा पद्धतीनं तो विराजमान झालेला आहे. कशा पद्धतीनं की ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण कंसावर विराजमान आहे, ते संबंध भारतात पसरलेले म्लेच्छ म्हणजे कोण, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोगल या संबंध म्लेच्छांचा निपात करण्यावर, या सगळ्यांच्या शिरावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेला आहे. तेज प्रमाणांचं बरं, टाळाजीविकांचं बरं, त्यो म्लेच्छ बरं, शेर शिवराज आहे. अशा पद्धतीनं संबंध हिंदुस्थानवर महाराजांच्या कवनाच्या माध्यमातून तो महाराजांचं वर्णन करतोय, गौरव करतोय. आणि या कवितेच्या माध्यमातून संबंध हिंदुस्थानवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात तो करतोय. का करतोय? कारण कुठेतरी महाराष्ट्रीय माणसाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि ज्या माध्यमातून ती प्रसिद्धी साता समुद्रावर पलीकडे पण पोहोचली. त्याचंही एक उदाहरण सांगेल. परंतु वस्तुस्थिती समजून घेत असताना मोगलशाहीच्या राजदरबारातील इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारामध्ये तो केवढी मोठी गोष्ट, औरंगजेब साधा नाही आहे, तमाम मुघलिया सल्तनतचा सम्राट आहे तो. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत संबंध हिंदुस्थानवर ज्याचं स्वराज्य पसरलंय आणि दक्षिण भारतातल्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही ज्याच्या या मोठमोठ्या बादशाह त्याच्या गुलाम आहे, त्या संबंध बादशाहांच्या छातीवर बसून स्वराज्य निर्माण करण्याचं धाडस छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि संबंध हिंदुस्थानातल्या हिंदूंचा आपलं वाटणारं, आपल्या रयतेसाठी जीव देणारा महाराज जेव्हा जन्माला आला तेव्हा प्रत्येकाला वाटलं की आता कुठेतरी एक माणूस जन्माला भारतात आलेला आहे की त्याला संबंध हिंदुस्थानातील हिंदूंची चिंता आहे. धर्म परिवर्तनाच्या कालखंडामध्ये अशी वेळ आलेली आहे की संबंध हिंदुस्थान यांनी वाटून टाकण्याचा प्रयत्न केला. अन्याय, अत्याचार, रयतेवर अत्याचार, शेतांवर अत्याचार, शेतीतल्या अन्नधान्यांची नासाडी काही माग करून सोडलाय. आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवर स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली. स्वराज्य महाराजांनी ते आपल्या शौकांसाठी, आपल्या राज्यपदासाठी, राज्याभिषेकांसाठी नाही केलं, ते महाराष्ट्रातल्या लोकांच्या सुखासाठी, रयतेच्या कल्याणासाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केला. आणि म्हणून ही प्रसिद्धी, ही माहिती जेव्हा कवी भूषणाला कळते तेव्हा शिवभावनीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याने हे सगळं विस्तृत वर्णन आपल्या कवितांमधून केलेलं आहे. फार सुंदर वर्णन करत असताना तो म्हणतो की चतुरंग सेनेच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज घोडेस्वार, पायदळ, हत्तीदळ, रथदळ अशा संबंध चतुरंगी सेनांसोबत घेऊन शिवाजी राजा चालतोय. कुठे? शत्रूंवर चालतोय. आणि शत्रूंवर चालत असताना शिवाजी राजाच्या हत्तीदळांच्या चालण्याच्या माध्यमातून जो धूर उडतोय त्या धुराळा संबंध आकाशात असमंतात पसरलेला आहे. आणि त्या असमंतात पसरलेला असताना असं वाटतं की समुद्रासारख्या लाटा हत्तीच्या पायदळाच्या माध्यमातून उडलेल्या धुराळ्यांच्या माध्यमातून उडताना संबंध असमंतात दिसत आहे. त्याचं वर्णन करताना कवी भूषण म्हणतो, साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी, साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी, सरच्या शिवाजी जंग जीतने चलत है. साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी, सरच्या शिवाजी जंग जीतने चलत है. भूषण अनंत ना तो बिना कारण के नदी मत गैवरन के बदलत है. आयला बैला खायला बैला खाला के गगायला बैले गजा के खायला बैला सायला उसलत है. तारुका तारीनी धुरी धारा लागत जमी तारावर पारावर यो हालत आहे, पारावर यो हालत आहे. चतुरंगी सेनेच्या माध्यमातून उठणारा धुराळा बघत असताना हा सुंदर अशा कवितेच्या पंक्तीच्या माध्यमातून हा राजस्थानी कवितांचा किंवा एकंदरीत कानपूर म्हटलं की ब्रजभाषा जी असते त्याच्यावर त्या ब्रजभाषेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला दिसून येतो. हा भूषण कवी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे चरित्र वर्णन करतो. म्हणून या वर्णनातून आपण काय शिकावं की अशा शत्रूच्या राज्यात राजदरबारी असणारा इतिहासकार जेव्हा महाराष्ट्रात येतो, आपल्या राजासाठी येतो आणि कवनं जातो, ही केवढी मोठी गोष्ट आपल्यासाठी. म्हणून तुम्ही आणि मी प्रेरणा दिली पाहिजे. विषय होता हिंदुत्ववादाकडे येतो. तुम्हा सगळ्यांना एका मोठ्या संकटापासून मला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना जागृत करायचं. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका काय राहील याच्यावर मी प्रकाश टाकेल आणि माझं ते शिवचरित्रावर जे बौद्धिक आहे मी ते थांबवेल. शेवटच्या 5 मिनिटात समारोप करणार. हिंदुत्वाविषयी खल करत असताना संबंध भारतामध्ये एक विशिष्ट पद्धतीनं हिंदुत्वाचं विश्लेषण करणं सुरू आहे. मी म्हणत होतो हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही आपली जीवन जगण्याची पद्धती आहे. तो तुम्हाला आणि मला अधिकार आहे.
ज्या पद्धतीनं इस्लामी लोकांना आपापल्या जीवन पद्धतीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार